Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Ramesh Irlekar and welcome back to the session Financial Market. In today's lecture, we are discussing about money market. Learning objective of this lecture. In today's lecture, we will learn about meaning of acceptance market, advantages or importance of acceptance market, and drawbacks or reason for slow growth of acceptance market. As you know that money market is subdivided into call money market, commercial bill market, acceptance market and treasury bills. Acceptance market. The acceptance market refers to the market where short-term genuine trade bills are accepted by financial intermediaries. म्हणजे ज्या मार्केटमध्ये शॉर्ट टर्म जेन्युइन ट्रेड बिल्स फायनान्शियल इंटरमिडियरीज ऍक्सेप्ट करतात त्याला ऍक्सेप्टन्स मार्केट असं म्हणतात. All trade bills cannot be discounted easily because the parties to the bill may not be financially sound. In case such bills are accepted by financial intermediaries like banks, the bills can earn good name and reputation, and such bills can be readily discounted anywhere. विद्यार्थी मित्रांनो, आपण बिल्स ऑफ एक्सचेंज बघितलं होतं की त्या बिल्स ऑफ एक्सचेंज मध्ये एक सेलर असतो आणि एक बायर असतो. आता सपोज ए हा सेलर आहे, त्याने 5,000चा माल बी ला विकला. बी हा बायर झाला. बी ने सांगितलं की मी आत्ता पेमेंट करणार नाहीये, 2 महिन्यांनी मी पैसे देईन. आता 2 महिन्याने पैसे देईन म्हणून सांगितल्यानंतर ए ला कसं कळणार की हा 100% 2 महिन्याने पैसे देईल. मग ए काय करतो, ए एक बिल ड्रॉ करतो आणि ते बिल तयार करतो आणि बी ला देतो आणि बी काय करतो, त्याच्यावर सही करतो आणि मग आपण म्हणतो की बिल इज ऍक्सेप्टेड. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये ए हा ड्रॉवर आहे आणि बी हा ड्रॉई आहे. आता बी ने बिल ऍक्सेप्ट केलं, 2 महिन्यानंतर तो 5,000 रुपये परत करणार आहे. पण ए ला सपोज आता लगेच 5,000 रुपये हवेत. त्याला वर्किंग कॅपिटल मध्ये प्रॉब्लेम होतोय, त्याला पैसे हवेत. मग तो काय करतो की तो बँकेत जातो आणि ते बिल डिस्काउंट करतो. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का की बँक का बिल डिस्काउंट करून देईल? कारण जर बँक बी ला ओळखते आहे का, तर नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला ओळखत असेल. किंवा बँकेला असं वाटू शकतं की बी इज नॉट फायनान्शियली साऊंड. मग अशा वेळेला बी ने ऍक्सेप्ट केलेलं बिल जे आहे ते बँक डिस्काउंट करून देत नाही. मग ही जी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला ए काय सांगतो की तू बिल ऍक्सेप्ट करण्यापेक्षा तुझी बँक बिल ऍक्सेप्ट करू दे, बी ला सांगतो. आणि मग बी काय सांगतो की बी त्याच्या बँकेकडे जातो आणि सांगतो की माझ्या वतीने तुम्ही बिल ऍक्सेप्ट करा. मग असं ज्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन होतं त्याला ऍक्सेप्टन्स मार्केट असं म्हणतात. परत आता बघा, इथे हे उदाहरण ऐकल्यानंतर ऍक्सेप्टन्स मार्केट रेफर्स टू मार्केट वेअर शॉर्ट टर्म जेन्युइन ट्रेड बिल्स आर ऍक्सेप्टेड बाय फायनान्शियल इंटरमिडियरीज. आता का फायनान्शियल इंटरमिडियरीज बिल्स ऍक्सेप्ट करतात? ऑल ट्रेड बिल्स कॅनॉट बी डिस्काउंटेड इझिली बिकॉज पार्टीज टू द बिल मे नॉट बी फायनान्शियली साऊंड. म्हणजे पार्टी ज्या आहेत त्या फायनान्शियली साऊंड असू शकत नाहीत. म्हणजे असू शकत नाहीत म्हणण्यापेक्षा मे नॉट बी, कदाचित नसतीलही. इन केस सच बिल्स आर ऍक्सेप्टेड बाय फायनान्शियल इंटरमिडियरी, समजा बँकेने ते बिल ऍक्सेप्ट केलं, द बिल्स कॅन अर्न गुड नेम रेप्युटेशन. अरे अमुक बँकेने ऍक्सेप्ट केलेलं बिल आहे. सच बिल्स कॅन बी रेडीली डिस्काउंटेड एनिवेअर. अशी बिलं कुठेही डिस्काउंट करता येतात. म्हणजे कुठचीही बँक अशी बिलं ऍक्सेप्ट करते आणि लगेच रेडी कॅश पेमेंट देते. म्हणून अशा प्रकारच्या मार्केटला ऍक्सेप्टन्स मार्केट असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍक्सेप्टन्स मार्केट म्हणजे काय बघितलं.
Now we will discuss about advantages or importance of acceptance market. In India, commercial bank plays a significant role in this market due to the following advantages. Acceptance market मध्ये साहजिकच आहेत. The banks have to play significant role. भारतात commercial banks plays significant role in this market. Why they play significant role? Because of following advantages. The first advantages is liquidity. Bills are highly liquid asset. In times of necessity, bills can be converted into cash readily by rediscounting them with central bank. विद्यार्थी मित्रांनो, ही जी बिल्स आहेत, ही बिल्स एखाद्या बँकेने ऍक्सेप्ट केल्यानंतर दुसरी कोणतीही कमर्शियल बँक त्यांना डिस्काउंट करते, म्हणजे सेलरला लगेच पेमेंट करते. तर त्यामुळे ही जी बिल आहेत, ही हायली लिक्विड ऍसेट आहेत. नुसतं डिस्काउंटिंग होतं असं नाही, तर रिडिस्काउंटिंग सुद्धा होतं. आता रिडिस्काउंटिंग ही काय कन्सेप्ट आहे? तर बघा, परत एकदा मी मगाचच उदाहरण सांगते की ए हा सेलर आहे, बी हा बायर आहे. ए ने 5,000चा माल विकला बी ने सांगितलं की 2 महिन्यानंतर मी पेमेंट करतो. मग ए ने काय केलं की बिल ड्रॉ केलं, पण त्यांनी काय सांगितलं की बिल तुझी बँक ऍक्सेप्ट करू दे. मग बी त्याच्या बँकेकडे गेला, बँकेला सांगितलं की ऍक्सेप्ट धिस बिल, म्हणजे माझ्या वतीने हे बिल तुम्ही ऍक्सेप्ट करा. आणि मग ए ने बिल ड्रॉ केलं बँकवर आणि बीच्या बँकने ते ऍक्सेप्ट केलं. आता बी ला लगेच प्रॉम्प्ट पेमेंट हवंय. बी गेला ए ला लगेच पैसे हवेत, म्हणून ए ने हे बँकेने जे ऍक्सेप्ट केलेलं बिल आहे ते घेऊन गेला स्वतःच्या बँकेकडे आणि स्वतःच्या बँकेकडे त्याने ते डिस्काउंट केलं. समजा 5,000चं बिल आहे, त्याच्या बँकेने लगेच प्रॉम्प्ट पेमेंट केली, पण त्याने बँकेने किती पैसे दिले तर 4,700 रुपये दिले. 300 रुपये डिस्काउंट चार्जेस लावले. आता ए ची जी बँक आहे त्या बँकेला सपोज फंडची गरज आहे आणि लगेच पैसे हवेत. हे जे बिल आहे 4,700 रुपये जे बँकेने दिलेत, ते पैसे 5,000 रुपये त्याला मिळणार आहेत बीच्या बँकेकडनं कधी? आफ्टर 2 मंथ्स. तर 2 महिन्यापर्यंत थांबणं एच्या बँकेला शक्य नाहीये. मग अशा वेळेला ए ची बँक सेंट्रल बँकेकडे जाते आणि बिल रिडिस्काउंट करते. म्हणजे अशा प्रकारे हे जे ऍक्सेप्टन्स मार्केट आहे, हे हायली लिक्विड आहे. In the times of necessity, bills can be converted into cash readily by rediscounting them with the central bank. Rediscount म्हणजे लक्षात आलेलं आहे तुमच्या. नेक्स्ट ऍडव्हान्टेज, सेल्फ लिक्विडेटिंग अँड नेगोशिएबल ऍसेट. आता सेल्फ लिक्विडेटिंग ऍसेट आहे, हे लगेच कॅश मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. तसंच नेगोशिएबल, कारण ही जी बिल्स आहेत हे ट्रान्सफरेबल आहेत. आता नेगोशिएबल ऍसेट का म्हटलंय तर बघा, ए ने बी ला माल विकला 5,000 रुपयाला, बीच्या बँकेने ते बिल ऍक्सेप्ट केलं. आता ए कडे बिल आहे 5,000 रुपयाचं, 2 महिन्यानंतर ए ला पैसे मिळणार आहेत. आता ह्या ए ने समजा एक्स माणसाकडनं माल खरेदी केलाय 5,000 रुपयाचा आणि त्याला पैसे द्यायचे आणि त्याने सांगितलं की 2 महिन्याने मी पैसे देतो. पण पैशाच्या ऐवजी त्याने काय केलं की ए ने हे जे बिल आहे ते बिलच त्याला दिलं की अरे 2 महिन्यानंतर मी पैसे देणार, त्याच्याऐवजी हे बिल घे, हे पैसे तुला 2 महिन्यानंतर मिळतील. तर अशा प्रकारे बिल्स ऑफ एक्सचेंज हे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. आपल्याला पैसे कोणाला द्यायचे असतील त्याच्याऐवजी आपण बिल देऊ शकतो, म्हणून इट इज नेगोशिएबल ऍसेट. आणि सेल्फ लिक्विडेटिंग म्हणजे का तर ते लगेचच डिस्काउंट किंवा रिडिस्काउंट करून कॅशमध्ये कन्वर्ट करता येतं. These bills are self-liquidating in character since they have fixed tenure. त्यांचा एक tenure असतो, कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये ते मॅच्युअर होतात. Moreover, they are negotiable instrument and hence they can be transferred freely by a mere delivery or by endorsement and delivery. आता मिअर डिलिव्हरी म्हणजे काय? नुसतं बिल उचललं आणि देऊन टाकलं. इंडोर्समेंट म्हणजे काय तर ज्याला इंडोर्स करतात, इंडोर्सर आणि इंडोर्सी,
आता ए हा इंडोर्सर झाला, एक्स ऍक्सेप्ट घेतो ते बिल, तो इंडोर्सी झाला. तर त्यावेळेला सही करून घेतात आणि नंतर मग बीच्या बँकेला सूचना दिली जाते की अरे एक्सला पैसे द्या. तर त्याला इंडोर्समेंट अँड डिलिव्हरी असं म्हणतात. थर्ड ऍडव्हान्टेजेस, सर्टनिटी ऑफ पेमेंट, निश्चितता, पैसे हमखास मिळणार याची खात्री असते. एक तर पहिली गोष्ट, दिस बिल्स आर ऍक्सेप्टेड बाय बँक और फायनान्शियल इंटरमिडियरीज, त्यामुळे निश्चितता असते. आणखी काय कारण आहे बघूया आपण. द बिल्स आर ड्रॉन अँड ऍक्सेप्टेड बाय बिझनेस पीपल, अशा प्रकारची जी बिल आहेत ती व्यावसायिक लोक ड्रॉ करतात आणि ऍक्सेप्ट करतात. जनरली बिझनेस पीपल आर यूज टू कीपिंग देअर वर्ड्स and use of bills imposes a strict financial discipline on them. बघा काय म्हटलंय, जनरली बिझनेस पीपल आर यूज टू कीपिंग देअर वर्ड्स अँड यूज टू बिल्स इम्पोज अ स्ट्रिक्ट फायनान्शियल डिसिप्लिन ऑन देम. म्हणजे व्यावसायिक लोक असतात ती शब्दाला पक्की असतात. कारण व्यवसायामध्ये जर तुमच्या शब्दाला महत्व नसेल तर कशालाच महत्व नाही. म्हणजे मी पैसे देतो म्हटल्यानंतर दिले पाहिजेत त्या दिवशी. जो काही शब्द माल देतो तर त्या दिवशी तो पोचवला पाहिजे. तर त्यामुळे व्यवसायामध्ये शब्दाला महत्व असतं आणि बिल्स इम्पोज अ स्ट्रिक्ट फायनान्शियल डिसिप्लिन ऑन देम. आणि बिल असल्यामुळे एक स्ट्रिक्ट फायनान्शियल डिसिप्लिन त्यांच्यावर लादली जाते. हेन्स बिल वुड बी ऑनर्ड ऑन ड्यू डेट, आणि त्यामुळे ड्यू डेटला बिल नक्कीच ऑनर होतं. अर्थात कधी कधी डिसऑनर सुद्धा होऊ शकतं, नाही असं नाही. तर सर्टनिटी ऑफ पेमेंट, निश्चितता असते, खात्री असते पैसे मिळण्याची. नेक्स्ट ऍडव्हान्टेज आहे आयडियल इन्व्हेस्टमेंट. बिल आर फॉर पिरियड ऑफ नॉट एक्सिडिंग 6 मंथ, कारण बिलचा टेन्युअर 3 ते 6 महिने असं म्हटलंय. दे रिप्रेझेंट ऍडव्हान्सेस फॉर डेफिनेट पिरियड, म्हणजे बिल रिप्रेझेंट ऍडव्हान्सेस फॉर डेफिनेट पिरियड. This enables financial institutions to invest their surplus fund profitably by selecting bills of different maturities. म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडे जो सरप्लस फंड असतो तो शॉर्ट पिरियड साठी इन्व्हेस्ट करून त्याच्यातनं प्रॉफिट करू शकतात. आणि हा शॉर्ट पिरियड डिफरंट मॅच्युरिटीच्या पिरियडमध्ये दे कॅन इन्व्हेस्ट इट. त्यामुळे आयडियल इन्व्हेस्टमेंट आहे. फिफ्थ ऍडव्हान्टेज इज सिंपल लीगल रेमेडी, म्हणजे कायदेशीर उपाय पण ह्याचे सोपे आहेत. इन केस द बिल्स आर डिसऑनर, द लीगल रेमेडी इज सिंपल. समजा बिल डिसऑनर झालं तर कायदेशीर उपाययोजना ज्या आहेत त्या साध्या असतात. सच डिसऑनर बिल हॅव टू बी सिम्पली नोटेड. ही डिसऑनर झालेली जी बिल असतात नोटेड, म्हणजे ते बिल नोट करावं लागतं, अँड प्रोटेस्टेड, अँड द होल अमाऊंट शुड बी डेबिटेड टू द कस्टमर्स अकाउंट. म्हणजे डिसऑनर झाल्यानंतरची जी प्रोसिजर आहे ती अतिशय सिंपल आहे यामध्ये. सिक्स्थ ऍडव्हान्टेज इज हाय अँड क्विक यील्ड. द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अर्न अ हाय अँड क्विक यील्ड, म्हणजे ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मधनं मोठ्या प्रमाणावर आणि लगेचच उत्पन्न मिळतं. The discount is deducted at time of discounting itself, whereas in case of loan and advances, interest is payable only when it is due. म्हणजे एक जस्ट विचार करा तुम्ही की सपोज बँकेने कर्ज दिलं, तर कर्ज दिल्यानंतर कर्जावरचं व्याज हे 1 वर्षानंतर किंवा कर्ज रिपेमेंट करत असताना कर्जाची अमाऊंट आणि व्याज असं मिळतं. तर त्यामुळे कर्ज दिल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर उत्पन्न मिळतं. पण इथे डिस्काउंटिंग ऑफ बिल मध्ये काय होतं की 5,000चं बिल घेतलं, 4,700 रुपये दिले, म्हणजे त्याचं उत्पन्न जे 300 रुपये ते प्रॉम्प्ट उत्पन्न लगेचच मिळतं. आणि नंतर 2 महिन्यांनी 5,000 लगेचच मिळतं, म्हणजे काय तर ते उत्पन्न एक प्रकारे खात्यात जमा झालेलंच असतं. आणि बरं त्याचा कालावधी 3 ते 6 महिने आहे आणि म्हणून इट इज हाय अँड क्विक यील्ड. The last advantage is central bank control. Central bank can easily influence money market by manipulating bank rate and discounting rate.
सेंट्रल बँक मनी मार्केटच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असते. तर अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक रेट आणि डिस्काउंटिंग रेट मॅनिप्युलेट करून सेंट्रल बँक कॅन कंट्रोल द मनी मार्केट. Drawbacks or reason for slow growth of acceptance market. Following are the drawbacks or reason for slow growth of acceptance market. The first one is absence of bill culture. Bill culture. Business people in India prefer to overdraft and cash credit to bill financing. Therefore, bank usually accept bills for the conversion of cash credit and overdraft of their customers. भारतामध्ये बिल्सचं काही कल्चर नाहीये. भारतातले व्यापारी काय करतात तर ओव्हरड्राफ्ट घेतात, म्हणजे हे शॉर्ट टर्म कर्ज म्हणून किंवा काय ओव्हरड्राफ्ट किंवा कॅश क्रेडिटचा उपयोग करतात. आणि त्यामुळे बँका सुद्धा सहजपणे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किंवा कॅश क्रेडिट फॅसिलिटी उपलब्ध करून देतात. Second drawback is absence of rediscounting among the bank. There is no practice of rediscounting of bills among the banks who need funds and those who have surplus fund. म्हणजे ज्या बँकांकडे सरप्लस फंड आहे त्या बँका आणि ज्यांना फंडची गरज आहे त्या बँका. तर ज्यांना फंडची गरज आहे त्या बँकांना सवय नाहीये की बिल डिस्काउंट करून घ्यायचं सरप्लस फंड असलेल्या बँकांकडून. तर no practice of rediscounting of bills among the banks who need funds and those who have surplus fund. In order to enlarge the rediscounting facility, RBI has permitted financial institutions like LIC, UTI, GIC, ICICI to rediscount genuine eligible trade bills of commercial bank. म्हणजे rediscounting facility एनलार्ज करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने LIC, GIC, UTI, ICICI बँक यांना रिडिस्काउंट करण्याची परमिशन दिलेली आहे. थर्ड ड्रॉबॅक इज स्टॅम्प ड्युटी. Stamp duty discourages the uses of bill. Moreover, stamp papers of required domination are not available. म्हणजे स्टॅम्प ड्युटी मुळे सुद्धा बिल कल्चर भारतामध्ये वाढत नाहीये आणि आपल्याला हवे असलेल्या अमाऊंटचं त्या डॉमिनेशनचं चे स्टॅम्प उपलब्ध सुद्धा नसतात. द फोर्थ ड्रॉबॅक, absence of secondary market. There is no active secondary market for bills rediscounting facility. For bills, sorry. Rediscounting facility is available in important center and that too is restricted to the apex level of financial institution. म्हणजे rediscounting facility ही महत्वाच्या सेंटरलाच उपलब्ध आहे, सगळीकडे नाही. आणि जास्त करून फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या अपेक्स लेवलला म्हणजे एकदम वरच्या लेवलला डिस्काउंटिंग फॅसिलिटी उपलब्ध असते. हेन्स द साईज ऑफ बिल मार्केट हॅज बीन कर्टाईल टू लार्ज एक्सटेंट. आणि त्यामुळे बिल मार्केटचा जो आकार आहे तो कापला गेलाय किंवा छाटला गेलाय. का तर फक्त अपेक्स लेवलला जर डिस्काउंटिंग होत असेल तर हे मार्केट कसं वाढणार. Fifth drawback is difficulty in ascertaining genuine trade bill. आता genuine म्हणजे खरोखरच व्यापारातनं निर्माण झालेलं बिल कोणतं आणि accommodation बिल कोणतं हे शोधणं कठीण आहे. The financial institutions have verified the bills so as to ascertain whether they are genuine trade bills or not accommodation bill. For this purpose, invoices have been स्क्रुटिनाइज केअरफुली. इट इन्व्हॉल्व्स ॲडिशनल वर्क. म्हणजे खरंच कोणतं बिल जेन्युइन ट्रेड बिल आहे, कोणतं अकोमोडेशन आहे बिल, हे स्क्रुटिनाइज करण्यासाठी आणखी काम वाढतं यामध्ये. सहावा ड्रॉबॅक आहे लिमिटेड फॉरेन ट्रेड.
Many developed countries bill market have been established mainly for financing foreign trade. Unfortunately, in India, foreign trade as a percentage to national income remains small, and it is reflected in bill market also. म्हणजे भारतामध्ये फॉरेन ट्रेड जो आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय जो व्यापार आहे त्याचे पर्सेंटेज नॅशनल इन्कमच्या तुलनेत खूप कमी आहेत. तुम्ही अनेक डेव्हलप देशांमध्ये गेलात तर बिल मार्केट हे का एस्टॅब्लिश झालं? फॉर फायनान्सिंग फॉरेन ट्रेड. आंतरराष्ट्रीय व्यापारांना फायनान्स करण्यासाठी बिल मार्केट डेव्हलप झालंय, पण मुळात भारतात फॉरेन मार्केटच कमी डेव्हलप झालेलं असल्यामुळे बिल मार्केट तेवढंसं डेव्हलप झालेलं नाही. Seventh drawback is absence of acceptance services. There is no discount house or acceptance house in India. Hence, specialized services are not available in field of discounting and acceptance. म्हणजे भारतामध्ये acceptance house किंवा discount house नाहीये, त्यामुळे specialized services मिळत नाहीत. And last but not least, attitude of bank. Banks are shy of rediscounting bills even with the central bank. म्हणजे बँकांना बिल rediscounting करणं हे पटत नाही म्हणा किंवा काय. सेंट्रल बँकेकडे पण ते रिडिस्काउंट करत नाही. दे हॅव टेंडन्सी टू होल्ड द बिल स्टील मॅच्युरिटी. मॅच्युरिटी पर्यंत ते बिल होल्ड करून ठेवतात अँड हेन्स इट अफेक्ट द वेलोसिटी ऑफ सर्क्युलेशन ऑफ बिल. बिल सर्क्युलेशनच्या वेलोसिटीवर याचा परिणाम होतो. अगेन द बँक्स प्रेफर टू परचेस बिल इन्स्टेड ऑफ डिस्काउंटिंग देम. म्हणजे बँका काय करतात की डिस्काउंट करण्यापेक्षा खरेदी करूनच घेतात. डिस्काउंटिंग वेगळं आणि खरेदी करणं हा वेगळा विषय आहे. तर बँका डिस्काउंट करत नाहीत, सरळ बिल खरेदी करतात आणि त्यामुळे डिस्काउंट करण्याचा संबंधच येत नाही. सो these were drawbacks of acceptance market. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍक्सेप्टन्स मार्केट म्हणजे काय बघितलं, त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघितले किंवा रिझन्स फॉर स्लो ग्रोथ ऑफ ऍक्सेप्टन्स मार्केट का म्हणजे ऍक्सेप्टन्स मार्केट भारतात का डेव्हलप झालं नाही याची आपण कारणं बघितली. सो थँक्यू फॉर टुडे. हॅपी लर्निंग टू यू. वी विल मीट अगेन. स्टे होम अँड सेफ. थँक्यू.